शांती। आज आहे 25 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, पावन बनण्याचा एकमात्र उपाय आहे बाबांची आठवण। आठवणीची मेहनतच अंतिम समयी कामी येईल। प्रश्न आहे, संगमयुगावर कोणता तिलक द्याल तर स्वर्गाच्या राजाईचा तिलक मिळेल? उत्तर आहे, संगमावर हाच तिलक द्या की मी आत्मा बिंदू आहे, मी शरीर नाही। आतमध्ये हेच घोटत रहा की मी आत्मा आहे, मला बाबाकडून वारसा घ्यायचा आहे। बाबा देखील बिंदू आहे, मी देखील बिंदू आहे। या तिलक द्वारा स्वर्गाच्या राजाईचा तिलक प्राप्त होईल। बाबा म्हणतात, मी गॅरंटी अर्थात हमी देतो की तुम्ही माझी आठवण कराल तर अर्ध्या कल्पासाठी रडण्यापासून अर्थात दुःखातून सुटाल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाहेरच्या वाह्यात अर्थात व्यर्थ विचारांना सोडून एकांतामध्ये बसून आठवणीची मेहनत करायची आहे। पहाटे लवकर उठून विचार सागर मंथन करायचे आहे आणि आपला चार्ट चेक करायचा आहे। 2. जसे भक्तीमध्ये दानपुण्याचे महत्त्व आहे तसे ज्ञान मार्गामध्ये आठवणीचे महत्त्व आहे। आठवणीद्वारे आत्म्याला एव्हरहेल्दी अर्थात कायम स्वरूपी धनवान व निरोगी बनवायचे आहे। अशरीरी होऊन राहण्याचा अभ्यास करायचा आहे। आजचे वरदान आहे, कंबाइंड अर्थात एकत्रित रूपातील सेवेद्वारे आत्म्यांना समीप संबंधामध्ये आणणारे कंबाइंड अर्थात एकत्रित रूपधारी भव। स्पष्टीकरण आहे, फक्त आवाजाद्वारे अर्थात वाणीद्वारे सेवा केल्याने प्रजा बनत जात आहे, परंतु आवाजापासून परिस्थितीमध्ये स्थित होऊन नंतर मग आवाजामध्ये या। अव्यक्त स्थिती आणि मग आवाज अशी कंबाइंड अर्थात एकत्रित रूपातील सेवा वारसदार तयार करेल। आवाजाद्वारे प्रभावित झालेले आत्मे अनेक आवाज ऐकल्याने आवागमन मध्ये येतात अर्थात येऊन ऐकून निघून जाणारे असतात। परंतु कंबाइंड अर्थात एकत्रित रूपधारी बनून कंबाइंड रूपातील सेवा कराल तर त्यांच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू शकत नाही। स्लोगन आहे, साधनामध्ये बेहदच्या वैराग्य वृत्तीची साधना मर्ज अर्थात लुप्त होऊ देऊ नका। ओम शांती।